नमस्कार. गोड गप्पाच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये ॲज युज्युअल डॉक्टर मधुरा डी कुलकर्णी मॅडम आलेले आहेत. फेसेस एम बाय मधुरा या माध्यमातून आपण अनेक पॉडकास्ट त्यांचे घेतले आणि लोकांचा खूप छान प्रतिसाद त्याला आहे. याही पॉडकास्टला तुम्ही खूप छान प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. कारण आज आम्ही जो विषय घेतोय तो खूप ट्रेंडिंग विषय आहे सध्या. आपण आता मॅडम सगळीकडे पाहतोय की त्याच्या खूप जाहिराती, होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. गोड गप्पामध्ये नमस्ते. नमस्ते. सध्याच्या काळामध्ये हेअर ट्रान्सप्लांट या विषयावरती आपण आज बोलणार आहे. तर हेअर लॉस पासून आपण सुरुवात करू, म्हणजे मग हेअर ट्रान्सप्लांटकडे आपल्याला येता येईल. तर हेअर लॉसची सगळ्यात महत्वाची कारणं सध्या वाढलेली काय आहेत? सगळ्यात मोठं हेअर लॉसचं कारण आता आहे की लॅक ऑफ न्यूट्रिशन आणि स्ट्रेस. आपण बघतो की आजकालच्या जीवनात भरपूर स्ट्रेस वाढलेला आहे. लोक खूप साऱ्या गोष्टी ट्राय करतायत आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी म्हणजे लोकांना डाएट पण करायचं आहे, लोकांना वजन पण कमी करायचं आहे, खायचं पण नाही आहे आणि बाहेरचं खाणं वाढल्यामुळे खूप सारे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज लोकांमध्ये दिसून येतात. सो स्ट्रेसफुल लाईफ आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी हे सगळ्यात मोठं कारण आहे आजकाल की लोकांना हेअर लॉस होतोय. आणि या हेअर लॉसमुळे लोक बऱ्याच प्रकारही ट्राय करतात, त्यामुळे योग्य त्यांना उपचारही न मिळाल्यामुळे त्यांचा हेअर लॉस झपाट्याने वाढतोय. ओके. आपण हेअर लॉसच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आपल्या पॉडकास्टमधनं सगळ्यांना दिलेलीच आहे ऑलरेडी. तर हेअर लॉसवरती उपाय म्हणून सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जण हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहेत. आता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत की हेअर ट्रान्सप्लांट केला तर तो टिकेल का, त्याला खर्च किती येईल, किंवा ते नॅचरल आहे का, किंवा त्याचा माझ्या हेल्थवरती काय परिणाम होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी तुमच्याकडून घेणारच आहे. तर हेअर ट्रान्सप्लांटमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत की जे लोक करून घेऊ शकतात? आता हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केश रोपण याला एक खूप चांगली पद्धती आपण म्हणू शकतो. कारण की हे नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नॅचरल केस तुमचेच तुम्हाला रोपण करणे हा त्याचा एक प्रकार आहे. आता हे नॅचरल केस रोपण हे कधी सुरुवात झाली तर दिस इज अ व्हेरी एज ओल्ड प्रोसिजर. ही प्रोसिजर आधी केली जायची सर्जिकली, म्हणजे तुमच्या ह्या भागातला थोडा स्किनचा भाग काढला जायचा, त्याच्यातून काही केस काढले जायचे आणि ते तिथे लागायचे. आपण त्याला FUT टेक्निक म्हणजे फॉलिकल युनिट ट्रान्सफर टेक्निक असं म्हणतो. पण जसं जसं इव्हॉल्युशन पुढे गेलं तसं तसं पहिले FUE म्हणजे एक एक केस काढला तर इझी पडेल अशा प्रकारची पद्धती म्हणजे FUE ह्याची निर्मिती झाली. आता आपण ते सुरुवात केली, त्याच्यानंतर ते वापरायला लागले लोकांमध्ये, रिझल्टही चांगला यावा लागला, सर्जरीही टाळता आली लोकांमध्ये, टाके घालणे ह्या गोष्टी टाळता आल्या. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट हा एक आपण खूप चांगली पद्धती सुरुवात बघितली. पण हेअर ट्रान्सप्लांट कुणामध्ये करावं हा एक मोठा विषय लोकांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न करून राहायचा. पण त्याच्यामध्ये खूप चांगले क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आमच्या मेडिकल टर्म्समध्ये त्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ हेअर ट्रान्सप्लांट्स किंवा हेअर लॉस असं म्हणतो. तर मेल फिमेल पॅटर्नचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये क्लास 1 पासून क्लास 6 पर्यंत वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. आता हे क्लासिफिकेशन म्हणजे काय नक्की त्यांनी दिलं तर त्यांनी असं सांगितलं की तुमचे जर केस थोडे प्रमाणात गेले तर त्याला क्लास 1 म्हणू शकता, थोडे मध्यभागापर्यंत गेले तर क्लास 2 म्हणू शकता, मध्यभागापर्यंत आणि थोडासा मधला पार्ट हे गेला तर क्लास 3 म्हणू शकता. आणि जसं आपण बघतो काही लोकांमध्ये संपूर्ण केस जातात, फक्त एक छोटा पट्टा राहतो, त्यांना क्लास 5 आणि 6 असं म्हणलं. म्हणजे तुमच्या केस जाण्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. मग ह्या वेगवेगळ्या क्लासिफिकेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ट्रान्सप्लांटची ऍक्च्युअली गोष्टी चालू झाल्या. जसं आपण बघतो कुठलीही गोष्ट निर्माण झाली तर बरेच सायंटिस्ट, बरेच डॉक्टर्स, बरेच लोक त्याच्यावर रिसर्च करतात आणि वेगवेगळ्या पद्धती मांडतात. तसं सगळ्यात बेसिक टेक्निक आहे FUE, दॅट इज फॉलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन. याच्यामध्ये काय केलं जातं तर तुमचे फॉलिकल्स म्हणजे मागच्या बाजूच्या केसांचे मुळं काढले जातात आणि पुढच्या बाजूला रोपण केले जातं. म्हणजे पूर्वी पॅचच काढायचे, आता फक्त केस काढतात. त्याच्यामुळे पॅच न काढल्यामुळे टाके नाहीयेत तिथे, जखम नाहीये, इझी प्रोसिजर आणि लवकर होणारी, या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आता तुम्ही जेव्हा इथले केसांची मुळं काढता तर ते मुळाची क्वालिटी काय आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड राहतात बऱ्याच गोष्टी. पण आपण बोलूया आधी पद्धतींबाबत. सो FUE आपण बघितलं जसं बेसिक टेक्निक आहे फॉलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन. युनिट म्हणजे एक एक केस काढणे इन शॉर्ट. त्याच्यानंतर त्याची निर्मिती थोडं थोडं लोकांनी रिसर्च केलं आणि त्याच्यात निघालं सफायर टेक्निक.
आता सफायर टेक्निक म्हणजे काय आहे की जेव्हा आपण केस काढल्यानंतर रोपण करण्यासाठी आधी निडलचा वापर केला जायचा. आता ह्या निडल्स कशा असायच्या, आपल्या साध्या सिरिंजच्या निडल्स असायच्या, स्टेनलेस स्टील आलं त्याच्यात. तर त्या गोष्टी केल्यामुळे लोकांना जाणवून यायचं की हे केस बसवल्यासारखे दिसतात, किंवा कोणीही म्हणू शकतं की हे ट्रान्सप्लांट केलेलं आहे. कारण एक असा डोंगर आलेला असतो आणि त्याच्यातून बाहेर एक केस येतो, म्हणजे गवत उगवल्यासारखे ते दिसतात. सो लोकांना असं वाटायचं की बापरे हे दिसतंय की हे ट्रान्सप्लांट केलंय. मग आता हे का व्हायचं, तर सफायर नावाचा एक स्टोन असतो. सफायर याची एक चांगली त्याची आपण म्हणू शकतो ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला असं दिसणार नाही की डोंगर वरती आला आणि त्याच्यातून काहीतरी उगवत आहे, कारण त्याची कटिंग एफिशियन्सी खूप चांगली असते. आता कटिंग एफिशियन्सी म्हणजे काय, जेव्हा आपण बघतो की बर्फ किंवा काच हे सगळ्यात चांगलं कट करू शकतं, पण आपण वापरतो स्टेनलेस स्टील, आपण काच आणि हे वापरत नाही. कारण का, कटिंग एफिशियन्सी किंवा किती चांगला कट बसतोय त्याच्यावरही तुमचा केस किती सुंदर उगवणार हेही डिपेंड राहतं. सो नॅचरल लोकांना दिसायचं होतं, ट्रान्सप्लांट पण करायचंय, नॅचरल फॉर्म पण पाहिजे, म्हणून सफायर टेक्निकचा निर्माण झाला. याच्यामध्ये सफायर ब्लेड्स असतात ज्यांची कटिंग इफिशियन्सी चांगली असल्यामुळे त्यांना वापरलं जातं. आणि ह्या भागामध्ये जर लोकांना हवंय की दिसू नये की मी ट्रान्सप्लांट केलंय, तशा पद्धतीनं ते केलं जातं. मग काही लोकांना असंही वाटलं की जेव्हा आपण केश रोपणसाठी मागच्या बाजूचे केस काढतो, पण ते खूप वेळ बाहेर बॉडीच्या बाहेर ठेवले जातात. जसं आपण बघतो की गोल्डन आवर, गोल्डन पिरियड अशा एक नावाची गोष्ट असते की बॉडीचा कुठलाही पार्ट जर काही कारणास्तव निघाला ऍक्सिडेंटमध्ये वगैरे, जितका लवकर तुम्ही रिप्लेस कराल तितके चांगले तुम्हाला रिझल्ट मिळणार. तेच फॉर्म इथे अप्लाय केलं गेलं आणि निर्माण झाला RTFUE अशा टेक्निकचा. आता RTFUE म्हणजे रिअल टाइम. आता रिअल टाइम म्हणजे काय की केस काढून स्टोअर करण्यापेक्षा एक व्यक्ती केस काढतोय, दुसरा व्यक्ती सायमल्टेनियस केस बसवतोय. सो बॉडीच्या बाहेर जो राहण्याचा एक टाइम आहे तो आपण पूर्णपणे कमी करून टाकतो. सो या 3 पद्धती खूप ट्रेंडिंग मध्ये चालतात, खूप लोकही ह्याला प्रेफर करतात. आता याच्यामध्ये आपण पाहतो की आपण आपल्याकडे कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती आपण नंतर येऊया, परंतु खूप ठिकाणी आता ह्याचे शॉप्सच निघालेले, म्हणजे दुकानं निघाल्यासारखी लोक हे करतायत की कमी कॉस्ट मध्ये करून देऊ आणि तुम्हाला गॅरंटेड आम्ही करून देऊ. कारण आज काय सोशल मीडिया आहे, जाहिरातीचं माध्यम आहे, लोक त्याला भुलतात, फसतात. तर याच्यामध्ये या पद्धतीनं कमी कॉस्टमध्ये किंवा कमी ह्याच्यामध्ये फटकन करून देण्याचे जे काही आता ट्रेंड निघालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, एक सर्जन म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांना? सर्वप्रथम तर लोकांना समजण्याची गरज आहे की हेअर ट्रान्सप्लांट ही एक प्रकारची सर्जरी आहे. सर्जरी ही प्रत्येक सर्जन कडून किंवा एखाद्या क्वालिफाईड प्रोफेशनल कडून करून घेणं फार गरजेचं आहे. ही हॉस्पिटल सेटअप मध्ये किंवा एखाद्या क्लिनिक सेटअप मध्ये जिथे सगळ्या प्रकारच्या इमर्जन्सी गोष्टी उपलब्ध आहेत तिथे करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल की एखादं कुठेतरी त्यांनी देत आहेत की कमी कॉस्ट मध्ये ट्रान्सप्लांट करतोय, पण ती योग्य व्यक्ती प्रोफेशनल नाहीये, त्यांच्याकडे सगळी सामान किंवा सामग्री नाहीये की जे इमर्जन्सी मध्ये पेशंटला मदत करू शकेल, तर तिथे हेअर ट्रान्सप्लांट करणं खूप चुकीचं आहे. तर याच्यामध्ये आता आपण म्हणालात की सर्जन असणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी सगळे मेडिकल इक्विपमेंट्स किंवा ती मेडिकल हेल्प असणं हे गरजेचं आहे. तर याच्यामध्ये हेल्थच्या दृष्टीनं कितपत धोका आहे, म्हणजे अशा ठिकाणी करण्यातला पण सांगा आणि जिथं आपण रेग्युलर ठिकाणी करण्यातला आणि एकूणच हेअर ट्रान्सप्लांट करण्यामधला. हेअर ट्रान्सप्लांट ही एक प्रकारची सर्जरी आहे. जशी प्रत्येक सर्जरीमध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी व्यवस्थित घेतली तर धोका अजिबात नसतो. तसंच याच्यातही आहे. लोकांना खूप गैरसमज, खूप सारे सोशल मीडियामुळे फ्लॉज, खूप सारे मिथ्स म्हणू शकतो आपण जे क्रिएट झालेले आहेत. आता हेअर ट्रान्सप्लांट ही सर्जरी असल्यामुळे डेफिनेटली जेव्हा पण कुठल्या माणसावरती कुठली प्रोसिजर केली जाते तर त्याचे सगळे आपण जे काय आहे ते टेस्ट करतो. आता त्या टेस्टमध्ये काय येतं, तर लोकांचे ECG केले जातात, लोकांचे ब्लड टेस्ट केले जातात, लोकांचं मेडिकल फिटनेस एका क्वालिफाईड मेडिकल प्रोफेशनल कडनं घेतलं जातं की हा व्यक्ती फिट आहे ही प्रोसिजर करायसाठी. ही प्रोसिजर जर लोकांनी करून घेतली तर डेफिनेटली ही सेफ प्रोसिजर आहे. प्लस तुम्ही ज्या माणसांकडून किंवा ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या प्रोफेशनल कडून हे करून घेताय त्यांचं नॉलेज किती आहे, त्यांचं स्किल किती आहे आणि त्यांना इमर्जन्सी हँडल करायची ट्रेनिंग आहे की नाही, या 3 गोष्टीवर हे अवलंबून आहे. नाहीतर हेअर ट्रान्सप्लांट इज अ व्हेरी सेफ प्रोसिजर अनलेस
डन बाय अ प्रोफेशनल. हा, बरोबर. याच्यामध्ये मला आठवतंय की माझ्या एका मित्रानं तुमच्याकडं हेअर ट्रान्सप्लांट बद्दल विचारणा केलेली होती आणि त्यावेळेला तुम्ही त्याला फर्स्ट सांगितलं की तुला ते होऊ शकतंय का नाही हे मी पहिल्यांदा टेस्ट करेन आणि मगच तुला सजेस्ट करेन की काय करायचं. तर मग येणाऱ्या प्रत्येक पेशंटला तुम्ही असंच ट्रीट करता की माझी इच्छा आहे, मला करायची आहे म्हणून त्याला तुम्ही करता, कसं करता, तुमच्याकडे काय हा process? प्रश्न खूप चांगला आहे सर खरं तर, कारण प्रत्येक व्यक्ती जो येतो तो हाच अपेक्षाने येतो की मला ट्रान्सप्लांट करायचंय. हं. आणि पहिला आजकाल लोकांचा जनरली प्रश्न हा असतो की किती रुपये लागणार, हा, बरोबर. हा मेन प्रश्न आहे. पण आमच्या इथे फेसेस एम बाय मधुरामध्ये आता आम्ही एक लेटेस्ट हेअर ब्रँड लॉन्च केलाय, ज्याच्या अंडर आम्ही डेडिकेटेड हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक असा त्याचा निर्माण केला. बरं. त्याचं नाव आहे हेअर एक्स बाय मधुरा. अच्छा. आता या हेअर एक्स बाय मधुरामध्ये आम्ही अशी पद्धती सुरू केली आहे की जेव्हा व्यक्ती येतो, रॅदर दॅन की त्याला ट्रान्सप्लांट करायचंय किंवा त्याला किती पैसे परवडणार आहेत, आम्ही आधी जज करतो की त्याला कुठल्या क्लास ऑफ हेअर लॉस आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं क्लास 1 टू क्लास 6 असे वेगवेगळे क्लासिफिकेशन असतात. तर त्या कुठल्या क्लासमध्ये तो व्यक्ती बसतो. सेकंड थिंग, त्याची जे बॉडी लँग्वेज किंवा त्याची जी बॉडीची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, त्याचे जे काही फ्लॉज आहेत, आपण ते सगळे काढतो की ह्या व्यक्तीला हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर, हेअर ट्रान्सप्लांट इज अ प्रोसिजर, ती कुठल्याही व्यक्तीमध्ये होऊ शकते. पण केस लावणे महत्वाचं नाहीये, केस उगवणेही महत्वाचं आहे. तसंच आम्ही त्या सगळ्या गोष्टी जज करतो की त्याचे केसांचे फॉलिकल कसे आहेत, त्या फॉलिकलमध्ये स्ट्रेंथ किती आहे, त्या पेशंटचे हॉर्मोन्स नॉर्मल आहेत का, की आपण जेव्हा रोपण करतो त्याच्यानंतर त्याला ते सपोर्ट करतील ग्रोथसाठी, प्लस न्यूट्रिशनल जे काही डेफिशियन्सी आहे आपण ते करेक्ट करतो. या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपण त्यांना एक अंदाज देऊ शकतो की हेअर ट्रान्सप्लांट मध्ये तुम्हाला एवढा पर्सेंटेज ऑफ रिझल्ट एक्सपेक्टेड आहेत. आम्ही तेच विचारणार होतो की हेअर ट्रान्सप्लांट ची प्रोसिजर केल्यानंतर 100% रिझल्ट मिळतात का ह्याच्यामध्ये? डेफिनेटली. ऍक्च्युअली हेअर ट्रान्सप्लांटमध्ये तुम्ही बघितलात आणि सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर 100% रिझल्ट डेफिनेटली एक्सपेक्टेड असतो. पण जसं मी तुम्हाला बोलले की रिझल्ट कशावर अवलंबून आहेत, तर इंडिव्हिज्युअल लोकांचे फॉलिकल्स किती आहेत. आता हेअर लॉस हे जेनेटिक पण असतं. काही लोकांचे जीन्सच तसे असतात की हेअर टिकत नाहीत. हेअर ट्रान्सप्लांट नंतर केस येतात, काही वर्षांनी ते पुन्हा निघायला लागतात. मग हे का होतं, लोकांना असं वाटतं की मला केस उगवून आले तर मला काही मेंटेनन्सची गरज नाहीये. पण जसं आपल्याला माहितीये, जरी आपण शेतात सुद्धा पीक लावलं तर त्या पिकाला पण मेंटेनन्स आहे. मेंटेनन्स म्हणजे तुम्ही पाणी घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, नांगरलं पाहिजे, हवा लागली पाहिजे, पाऊस आला तर तुम्ही त्याला झाकून ठेवता. या गोष्टी आपण करतो. सिमिलरली आपल्याला केसांचीही तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. लोक ही गोष्ट अवॉइड करतात. लोकांना वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट केलं, चला जरी मला 100% रिझल्ट आला तर नंतर मी मेंटेनन्स सोडून देतात ते. आणि मग काही वर्षानंतर ते जेव्हा केस जायला लागतात तेव्हा त्यांना असं वाटतं अरे हेअर ट्रान्सप्लांटचा काही उपयोगच नाहीये, हेअर ट्रान्सप्लांट 100% रिझल्ट देतच नाही. पण ही लोकांना समजण्याची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही फॉलिकल बाहेर काढता बॉडीच्या, तेव्हाच तुम्हाला एखादा सर्जन किंवा व्यक्ती सांगू शकतो की तुम्हाला एवढा पर्सेंटेज ऑफ रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. कारण जे फॉलिकलही काढले जातात त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची थिकनेस कशी आहे, त्याची सस्टेनेबिलिटी कशी आहे, किंवा ते फॉलिकल पुन्हा रोपण केल्यावर किती दिवस ते घेईल किंवा त्याला काय गोष्टीची गरज आहे वाढीसाठी, हे त्या सर्जनला किंवा प्रोफेशनलला पर्टिक्युलरली माहिती असतं. माझ्या मनातला प्रश्न एक विचारतो तुम्हाला, तर त्याच्यावर जोक पण एक आला होता की आपल्या डोक्यावरचे केस गेल्यानंतर, विषय माझे गेले समजा, तर काही ठिकाणचे केस जे आहेत ते खूप वाढतात, म्हणजे अगदी कटिंग करायला जावं लागतं, आणि काही ठिकाणी अजिबातच केस उगवत नाहीत किंवा गेलेले आहेत, तिथं पूर्वी होते पण गेलेले आहेत. तर असं का होतं की काही ठिकाणीच केस येतात? जर समजा त्या माणसात डेफिशियन्सी असेल तर सगळेच जायला पाहिजेत ना, तर काही ठिकाणचे का येतात आणि काही ठिकाणचे का जातात? हा एक चांगला प्रश्न आहे सर. याच्यावर पहिले आपण एक छोट्या गोष्टीवर आधी बोलू, मग मी याचं उत्तर डेफिनेट देते. आता लोक येतात की हेअर PRP करायचे किंवा हेअरला काहीतरी इंजेक्टेबल करा. आता PRP काय आहे? प्लेटलेट रिच प्लाझ्मा. ते तुमच्या ब्लड मधूनच आपण काढून बनवतो. मग ब्लड ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये फिरतंय, मग ते काढून पुन्हा इंजेक्ट करायची काय गरज आहे? कारण आपल्या बॉडीमध्ये जरी ग्रोथ फॅक्टर्स असले तरी त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काही प्रॉब्लेम्स येत आहेत. आता ते प्रॉब्लेम्स कशामुळे येतात? तुमच्या इंटरनल डेफिशियन्सीजमुळे. पण हा योग्य प्रश्न आहे की मग काही ठिकाणचे केस वाढतायत, जसे दाढी मिशी येते
पण हो. डोक्याचेच केस येत जात नाहीत. आहेत. हो. असं का होतंय? हं. बिकॉज तुम्हाला जे हॉर्मोन रेग्युलेट करतात ते हॉर्मोन वेगवेगळ्या लेवल्सवर रेग्युलेट करतात. प्लस तुमचे जे फॉलिकल्स आहेत त्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत. जसं तुम्ही दाढीच्या केसांना हात लावला तर त्याची थिकनेस वेगळी असते, जास्त असते. त्याची वाढ वेगळी असते. आपल्या डोक्याच्या केसांचे फॉलिकल बघितलं तर त्याची थिकनेस आणि वाढ वेगळी असते. आता याला मेझनकायमल सेल्स गरजेचे असतात त्यातल्या ठिकाणचे. जसं की आता समजा तुमच्या दाढीचे डोक्याच्या केसांना एवढे वाढायला लागले तर तुम्हाला दर आठवड्याला वेण्या घालाव्या लागतील. हो, बरोबर. बरोबर. म्हणून त्याला कंट्रोल आहे. तर बॉडीची मेकॅनिझम नॅचरल मेकॅनिझम मध्येच असं आहे की जिथले मेझनकायमल सेल्स डिवाइड होतात आणि जसं त्या फॉलिकलचं, जसं आपण मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये बोललोय, ॲनाजेन, कॅटेजेन, टीलोजेन या फेजेसमधनं केस जातात. त्या पर्टिक्युलर एरियाचे किंवा बाकी बॉडी एक्स्ट्रीमिटीजचे केसांची जी सायकल आहे ती डिलेड असते आणि डोक्याच्या केसांची सायकल ही शॉर्ट असते. त्याच्यामुळे आपल्या डोक्यांचे केस वाढत राहतात, लहानपणीपासून खूप वाढतात, मग आपण कट करतो आणि दाढीचे, अंगावरचे, अंडर आर्म्सचे, छातीवरचे एवढे केस त्या स्पीडने वाढत नाहीत. इमॅजिन करा जर तुमच्या डोक्याचे केस जसे वाढतात तसे छातीचे केस जर वाढायला लागले तर सो इट अवघड होऊन जाईल. त्यामुळे मग आता काही लोक असंही म्हणतात की ठीक आहे, मग तुम्ही म्हणता की डोक्याचे केस एकसारखे होतात पण मग काही केस जात आहेत, काही नाही जात आहेत. यासाठीच तो क्लासिफिकेशनचा बेस केलेला आहे की जेव्हा पण हेअर लॉस हा चालू होतो, हेअर लॉस पॅटर्न हा नेहमी फ्रंटल पासूनच चालू होतो. तुम्ही कधी बघितलंय का कुणाला की मागच्या बाजूने केस जायला लागलेत की ह्या बाजूने जायला लागलेत? असं नाही होत. फ्रंटल पार्ट पासूनच ते जातात. त्यामुळे त्याला एक क्लासिफिकेशनचा सायंटिफिक बेस दिलेला आहे की जेव्हा तुमचे हे कोपरे जातात पहिले, मग कोपरे थोडेसे डीप होतात, मग त्याच्यानंतर हे केस इथे तुरा राहतो असाच. मग आता हे दोन्ही तर शेजारी आहेत पण इथे मिळतायत आणि इथे राहत नाहीयेत. असं का होत आहे? बिकॉज तो पॅटर्न ऑफ क्लासिफिकेशन आपल्या सेल्सच्या जेनेटिक्समुळे किंवा तो पॅटर्न एक स्टडी केलेला गेला आहे आणि त्याच्या अनुसार ते केलंय. आता मेल फिमेल मध्ये पण हे वेगवेगळे आहे सर. आता तुम्ही बघितलं की मेलची केस वाढ खूप असते. जसं मेल्स प्रत्येक आठवड्याला बार्बरकडे जातातच की केस कापायचे, पण फिमेल नाही जात. फिमेल आता 1 महिन्याला 2 महिन्याला जाऊ शकतात. तुम्ही कधी कुठल्या फिमेल कडून ऐकलंय का की आठवड्याला केस कट करावेच लागतात? असं नाहीये. बिकॉज का फिमेल आणि मेल मध्ये हा परत पॅटर्न डिफर करतो. सो दिस हॅज अ व्हेरी गुड सायंटिफिक बेस विच कॅन बी अप्लाइड. आता याच्यामध्ये एक ऍज युजल नेहमीचा प्रश्न की ही ट्रीटमेंट घेण्यासाठी वयाचं काय हे आहे, म्हणजे कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत घेता येते, आणि मग त्याचा दुसरा प्रश्न म्हणजे मेल फिमेलसाठी, तर ते दोन्ही पण सांगा. आता ऍक्च्युअली वयाचं म्हणालात तर कुठलाही हेअर ट्रान्सप्लांट प्रोसिजर करण्याच्या आधी मॅच्युरिटी लेवल किंवा आपण जे म्हणतो प्युबर्टी लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे. बरोबर. आजकाल लहान मुलांमध्ये पण केस गळती चालू आहे, पण आपण त्याचं ट्रान्सप्लांट कधी सजेस्ट नाही करत बिकॉज दे हॅव अ ग्रोविंग एज. सो तुम्ही आफ्टर 18 आणि 65-70 पर्यंत सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. बरोबर. पण रिझल्ट डिफर होतात. जेवढा यंग माणूस फॉलिकल किंवा त्याचा जो सपोर्ट सिस्टम आहे त्याला सपोर्ट करेल तेवढा ओल्डर माणसाचं करणार नाही. सो अर्ली यू स्टार्ट विथ हेअर ट्रान्सप्लांट गिव्स यू अ बेटर रिझल्ट. तसं तुम्ही 25-30 जर 35 जर केला तर खूप चांगले रिझल्ट एक्सपेक्टेड असतात, कारण बॉडी पण सपोर्ट करते. जसं तुम्ही 45 प्लस जाता, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ऑलरेडी झालेले असतात. सो बॉडी काय करते, करेक्ट करायला पण थोडं काम करते, केस वाढवायला पण थोडं काम करते असं. पण मी एक 65 इयर्सचे एका आजोबांचं हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. त्यांना पूर्ण व्हाईट केस होते आणि मी विचारलं त्यांना की तुम्हाला का करायचंय? त्यांनी म्हणले इतके वर्ष मी बाकीच्यांसाठी सगळं केलं, आता मला माझ्यासाठी करायचं. केस आले नाही आले, इट डझंट मॅटर फॉर प्रयत्न करू. आय वॉन्ट की मी सगळं आयुष्यात केलंय आणि मला हेही करायचंय. सो मी त्यांचंही केलं आणि ही वॉज सो ऍक्टिव्ह की त्यांची जीवनशैली जी म्हणतो इतकी सुंदर होती की त्यांचं टाइम टू टाइम फॉलोअप, खाणं पिणं व्यवस्थित, झोप व्यवस्थित. ते म्हणले मी मोबाईल वापरतच नाही, त्याच्यामुळे मला कशाचं टेन्शनच नाही आणि मला आता जगायसाठी जेवढे पैसे लागतात तेवढे माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक मला नेहमी पडणारा प्रश्न आहे की जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट आपण करतो त्याच्या वेळेला ते जे केस उगवलेले आहेत ते म्हणजे स्टील तसेच राहतात का ते रेग्युलर केसाप्रमाणे वाढत राहतात, ते कट करायचे परत वाढत राहतात, अशी प्रोसेस होते का ते
ठराविक ह्याच्यामध्ये प्लांट केलेत आणि आता ते आहे तसेच राहणार आहेत, म्हणजे प्लस मायनस काहीच होणार नाही? हा, याच्यात 2 प्रकार आहेत सर. जर तुम्ही नुसते मूळ म्हणजे फॉलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन जर करत असाल आणि नुसते मूळ लावत असाल तर ते जसे वाढतात तसेच वाढणार आहेत. आता एक नवीन पद्धती आली आहे हेअर ट्रान्सप्लांट मध्ये की लॉंग हेअर ट्रान्सप्लांट करू शकता तुम्ही. काही लोकांना असं असतं की मला टक्कल नाही करायचंय आणि मला ट्रान्सप्लांट केल्या गेल्या लगेच मोठे केस हवेत. तर तुम्ही मोठे केस आहेत असे फिमेल्स मध्ये स्पेसिफिकली हे जास्ती वापरलं जातं. आहे असे मोठे केस सुद्धा मुळापासून काढून तुम्ही लावू शकता. सो ग्रोथ ही नॅचरलच होते. जशी नंतर वाढणार, कट करायचे तसंच. अच्छा. ओके. तर त्याच्यामुळे ते वाढत राहतात, त्याला कट करायचे म्हणजे स्टील. आता साधारणतः 1-2 उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत म्हणून जे महाराष्ट्राचे हास्य तर बरेच लोक बघतात आणि त्याच्यामध्ये आपण 2 जे त्यातले महत्वाचे हिरो आहेत ते आपण पाहतो की एक समीर आहे आणि दुसरा प्रसाद खांडेकर आहे. बरोबर. तर ह्या दोघांनी पण हेअर प्लांटेशन करून घेतलंय आणि ते क्लिअरली सांगतात की आम्ही करून घेतलेलं आहे, कुठेही ते लपवत नाहीत. म्हणून हा प्रश्न विचारतोय. ते लपवत असते तर मी हा प्रश्न मुद्दामून विचारला नसता. तर समीरचे जे केस आहेत ते साधारणतः थोडेसे विरळ अशा टाईपमध्ये दिसतात आणि प्रसादचे जे आहेत ते दाट अशा टाईपमध्ये दिसतात. तर त्या दोन्हीमध्ये ट्रीटमेंटमध्ये फरक आहे का, टाईपमध्ये फरक आहे का, त्यांच्या बेसिकमध्ये फरक? त्यांच्या टाईपमध्ये डेफिनेट फरक आहे. म्हणजे आता तुम्ही आधीचा जर आठवला किंवा प्रिव्हियस व्हिडिओज जर त्यांचे बघितले तर मागच्या बाजूचा डोनर एरिया हा खूप इम्पॉर्टंट असतो. आता डोनर एरिया म्हणजे काय, जसं तुम्हाला मी म्हणाले की ह्या बाजूला केसांची तुमच्या जी क्वालिटी आहे त्याच्या अनुसार किती ग्रोथ येणार हे एक्सपेक्टेड असतं. आता काही लोक खूप लेट म्हणजे क्लास 3-4 पर्यंत आल्यावरच ट्रान्सप्लांटला येतात. म्हणजे हे कोपरे जातात, पुन्हा इथे जातं, पुन्हा इथेपर्यंत आलं की मग ते फील की आता मला ट्रान्सप्लांट करायचंय. मग हा डोनर एरिया जेवढा कमी तेवढी जागा भरणं अवघड आहे. काही लोकांना असे हवं असतं की मला नुसती एक पट्टी लावून सोडायचं नाहीये, मला पूर्ण केस पाहिजेत पण ते विरळ असले तरी चालेल. सो जर डोनर तुम्हाला मिळताना कमी मिळतोय तर तुम्ही एरिया कव्हर करायसाठी थोडेसे लांब म्हणजे थोडेसे विरळ लावू शकता. सो लोकांना ट्रान्सप्लांटचंही समाधान मिळतं, माझं केस आलेले आहेत हेही समाधान आहे, प्लस त्यांचा रिझल्ट तसा ओरिएंटेड राहतो. आता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जे म्हणालात तर त्याचा डोनर एरिया चांगला आहे, प्लस त्याची क्वालिटी ऑफ हेअर इज ऑल्सो गुड, त्याच्यामुळे दोघांमध्ये फरक दिसतो. ओके. आता याच्यामध्ये अनेक लोक याच्यामध्ये की मी करू का नको अशा द्विधा मनस्थितीमध्ये आहेत, बरं का? तर तुम्ही कोणाला सजेस्ट कराल की कुठल्या फील्ड मधल्या लोकांनी ते शक्यतो करावं आणि कोणी केलं नाही तरी चालेल? सी, आता हेअर ट्रान्सप्लांट करायचं की नाही करायचं दॅट इज अ इंडिव्हिज्युअल्स चॉईस. हेअर ट्रान्सप्लांट हा नेहमी अल्टिमेट ऑप्शन राहतो. कसं असतं, लोकांना असं वाटतं आणि आजकाल खूप मिथ्स झालेत आणि हे सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या व्हिडिओजमुळे खूपच हेवी लोकांनी करून ठेवलंय की PRP केले तर नवीन केस येतात, इंजेक्शन करा नवीन केस येतात, लेझर करा नवीन केस येतात. असं नाही होत. जर तुमचे फॉलिकलच खालती नाहीये तर तुम्ही किती इंजेक्ट केले तर केस वाढणार आहेत का? नाही होणार. सो ह्या लोकांमध्ये अल्टिमेट ऑप्शन राहतो हेअर ट्रान्सप्लांट. आता समजा खाली मूळच नाहीये तर वरती झाड उगवणारच कसं ना, तुम्ही त्याला काही काम केलं पाहिजे. सो अशा लोकांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट रिमेन्स अन अल्टिमेट ऑप्शन. पण ते सुद्धा लोकांची चॉईस असते. काही लोक हेअर विक्स प्रेफर करतात, काही लोक म्हणतात गेले तर जाऊ देत, आता आय एम हॅपी. पण तर तुम्ही एखाद्या अशा फील्डमध्ये काम करता जिथे अपिअरन्स मॅटर करतो. आजकाल लोकांना यंग दिसायचंय, कुणालाही म्हातारा दिसायचं नाही, आय वॉन्ट टू लुक यंग असं आहे. सो त्या गोष्टी लोक प्रेफर करतात. सो कोणी प्रेफर करावा दॅट इज अन इंडिव्हिज्युअल चॉईस, कारण हेअर ट्रान्सप्लांट हा ऑप्शन नाहीये, हा चॉईस आहे प्रत्येकाचा. त्याच्यामुळं तरी पण मला वाटतं की ज्या मीडियाच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना आहे त्याची जास्त नीड आहे किंवा आपण बऱ्याच वेळेला हे केलं की लग्नाच्या मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण उभं राहतो त्यावेळेला ते छान दिसणं किंवा यंग दिसणं, तरुण दिसणं, काय म्हणतात त्याला, स्मार्ट दिसणं गरजेचं आहे. तर त्यांना काय सजेस्ट कराल? सी, आता तुम्ही जर अक्षय खन्नाचं एक्झाम्पल घेतलं, आपण पाहिलंय अक्षय खन्नाला ऍक्च्युअली केस नाही आहेत, तो हेअर विक्स वापरतो. त्यालाही बरेचसे ऑप्शन्स मिळाले असतील हेअर ट्रान्सप्लांटचे, पण त्यांना नाही चूज केलं. एका पिक्चर मध्ये तर विदाऊट विक तो आला, जसं आपण दृश्यम बघितला त्यांचा. तर इट इज अ चॉईस. जसं मी पहिलाही म्हटलं की हेअर ट्रान्सप्लांट इज नॉट अन ऑप्शन, इट इज अ चॉईस. प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते की काय करायचं. पण आता जसं तुम्ही म्हणलात की लग्नाच्या सीझन मध्ये लोकांना उभा राहायला वगैरे, तर तुम्ही जर असं काही विचार करत असाल की मला पूर्ण रिप्लेसमेंटच पाहिजे आणि मला ते नॅचरल पद्धतीने पाहिजे, तर तुम्ही यू शुड गो फॉर हेअर ट्रान्सप्लांट ऍटलीस्ट 6 to 8 months बॅक.
जेव्हा पण तुम्हाला काही कार्यक्रम आहे. हं. नाहीतर असं होत नाही की हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि तिसऱ्या दिवशी तुमचे केस उगवले. बरोबर. हेअर ट्रान्सप्लांटची एक उपचार पद्धती आहे. हं. तुमचे केस रोपण होणार, त्याच्यानंतर 5 दिवस त्याचा पिरियड असतो सांभाळायचा. हं. त्याच्यानंतर 10 दिवसांनी हेड वॉश होतं, म्हणजे केस धुतले जातात. हं. त्याच्यानंतर त्याची वाढ चालू होते. पुन्हा काही दिवसांनी वरचे फॉलिकल्स गळून जातात, म्हणजे वरचा सगळा एरिया जो ड्राय झालेला आहे तो निघतो हां. आणि फॉलिकल टेकन अप होतात. हं. त्याच्यानंतर पुन्हा केस वाढी चालू होते आणि ती 6 महिन्यापर्यंत हळूहळू वाढत राहते. बरोबर. आता लोकांना असं वाटतं ट्रान्सप्लांट केले म्हणजे लगेच केस बाहेर आले, असं नाही होत. तुमच्या केसांची वाढ जर 0.5 मिलीमीटर्स दर अशी आठवड्याला असेल तशीच तर ते तसेच येणार आहेत. बरोबर. काही लोकांची वाढ खूप फास्ट असते, तर त्यांना तसे येणार. बरोबर. असं याच्यामध्ये मगाशी पण मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की फिमेल चं ट्रान्सप्लांट करून घेण्याचं प्रमाण कमी आहे, हं. पण त्यांच्या मनामध्ये इच्छा असते की करायला हवं, केस विरळ झालेत किंवा थोडंसं पुढून कमी झालेत, त्यामुळे हं. टक्कल पडल्यासारखं दिसतं, किंवा पूर्वी जशी मी दिसत होते तशी मी आता दिसत नाही, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? ऍक्च्युली फिमेल ट्रान्सप्लांट खूप कमी लोक, कमी सर्जन्स हे करतात, कारण फिमेल्स अप्रोच होणारे पण कमी असतात. प्लस फिमेल ट्रान्सप्लांट करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यामध्ये 4 मेल ट्रान्सप्लांट्स होतात. हो. त्याच्यामुळे कारण आपण शेव करू शकत नाही केसांचं, म्हणजे आपण म्हणतो शेविंग वगैरे आपण मेल्सला पूर्ण टक्कल करू शकतो, तसं फिमेलला करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या ट्रान्सप्लांटला डेफिनेटली वेळ लागतो. खूप कमी सर्जन्स आहेत जे करतात. आम्ही हेअर एक्स बाय मधुरामध्ये जेव्हा फिमेल ट्रान्सप्लांटला घेतो तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे कन्सिडरेशन्स असतात. आता फिमेलला असं वाटतं की माझा मधला भांगाचा भाग मोठा झालाय आणि चला ते येईल मी काहीतरी करेल करत तिथे पूर्ण विरळ झालेला असतो. आणि माझ्याकडे अप्रोच झालेल्या अशा बऱ्याचशा फिमेल्स आहेत ज्यांनी सगळं ट्राय केलंय, काहीही झालं नाही, आणि त्यांचं कॉन्फिडन्स किंवा एक डिप्रेशन एवढं आलेलं असतं की जरी पावसाळ्यात मी बाहेर पावसात उभी राहिले डॉक्टर तरी माझं पूर्ण कपाळ दिसतंय. आणि इट इज सो अनॉइंग फॉर मी की एक फिमेल म्हणून मला केस ते खूप महत्वाचे आहेत. अशा लोकांमध्ये लगेच ट्रान्सप्लांटला जाणं इज अ गुड ऑप्शन. तुम्ही डेफिनेटली अप्रोच करू शकता. तुमचं पूर्ण चेकअप होऊन तुम्हाला ट्रान्सप्लांटचे रिझल्ट हे येतातच येतात. बरोबर. असं आता आपण सगळं हे डोक्याच्या केसांबद्दल बोललो, परंतु अनेक पुरुषांना अशी समस्या असते की मिशीच्या ठिकाणी काही भाग असा आहे की तिथं केस येत नाहीत, तर मग त्यांना आयदर ऑप्शन राहतो की पूर्ण मिशाच काढून टाकणं, पण काही वेळेला त्यांना ते आवडत पण नाही. तर अशा वेळेला दाढीचा पॅच असेल की दाढीच्या ठिकाणी काही इथं ह्या भागात केस येत नाहीत, तर अशा किंवा भुवयाचे केस पण खूप विरळ होत जातात, तर त्याच्यासाठी काही रेमेडी किंवा त्याच्यासाठी काही सोल्युशन आहे का? डेफिनेटली जसं आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो तसं आपण बियर्ड ट्रान्सप्लांट करू शकतो, मुस्टॅच ट्रान्सप्लांट करू शकतो, आयब्रो ट्रान्सप्लांट करू शकतो. आता मुस्टॅच आणि बियर्डचे नंबर गेल्या 5 वर्षात खूप वाढलेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर यंग मुलं येतात 22-25 वर्षाचे की मला बियर्ड पाहिजे. खूप लोकांना दाढी येत नाही, उगवत नाही ऍक्च्युली, की आली तरी विरळ असते. पण आपण बघतो जसं सोशल मीडियावर नाही तर खूपच ट्रेंड आहे दाढी ठेवायचा. दाढी ठेवायचा सिरियल मधले सगळे हिरो दाढीवाले. सो इथे असं शेप द्या डॉक्टर, इथे असं जसं त्यांना हवंय तसं आपण ते बियर्ड ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि दाढी किंवा बियर्ड ट्रान्सप्लांट हे खूप चांगलं जास्ती सक्सेसफुल होतं, कारण हेअर्सला तुम्ही जेवढा एक्सपेक्ट करता रिझल्ट त्याच्यापेक्षा बियर्डला आणि मुस्टॅचला फास्टर येतो आणि इमिडिएट होतो. सो त्यांना त्याचा रिझल्ट पण खूप चांगला येतो. ओके. आता सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा की याच्यासाठी येणारा खर्च जो आहे तो खूप ठिकाणी जाहिरातीवरतीच टाकलेला असता की 15,000 स्टार मध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे केस उगवून घ्या, 20,000 पुढं स्टार असतो, परंतु 20,000 मध्ये तुम्हाला पूर्ण हेअर ट्रान्सप्लांट करून घ्या, तर खूप आमच्याकडे पेशंट्स येऊन गेलेत वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा लोकांना तर कळायला पण लागलेत की याच्यामध्ये खरं किती खोटं किती. तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दोन्ही गोष्टींचा फरक आहे की ते काय करतात आणि आपण काय करतो, साधारण आपली अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंग काय असते? कारण आपले बरेचसे जे फॉलोअर्स आहेत ते काय विचारत असतात की सर तुम्ही सगळी इंटरव्ह्यू घेतलात पण त्याची कॉस्टिंग किती ते सांगत नाही, म्हणजे त्याच्यासाठी त्यांचे मेसेजेस पण येतात. तर त्याच्याबद्दल पण मी त्यांना काही गोष्टी सांगणार आहे, पण आधी मला हा गोष्टीचा खुलासा करा. ऍक्च्युली सर आता तुम्ही जे बघता 15,000 स्टार, 20,000 स्टार, हे असं का केलं जातं? कारण हेअर ट्रान्सप्लांटला लोकांनी प्रोफेशन बनवलंय आणि प्रोफेशनली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मार्केटिंगच्या द्वारे करायला जाता त्यावेळी हे तुम्ही गोष्टी करता, तर तुम्ही किंवा एका व्ह्युअरनी किंवा एका पेशंटनी पहिले हे चेक केलं पाहिजे की हेअर ट्रान्सप्लांट कोण करतंय. हेअर ट्रान्सप्लांट हे डॉक्टर करतायत का टेक्निशियन करतायत.
जर डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट करत असतील तर डेफिनेटली कधीही ते 15 किंवा 20 स्टार वगैरे असं करू काही करणार शकणार नाही. नाही. बरोबर. जर ते टेक्निशियन करत असतील तर डेफिनेटली ते अशा गोष्टींची मार्केटिंग करतील. तुम्ही आम्हाला विचारलात की हेअर एक्स बाय मधुरामध्ये तुमची कॉस्टिंग काय आहे, तर आम्ही पर फॉलिकल प्रमाणे चार्ज करतो. बरं. जर तुम्ही FUE टेक्निक विचार केला तर 15 रुपये 20 रुपये पर केसांचे चार्जेस आहेत. जर तुम्ही RT FUE जसं तुम्हाला मी टेक्निक सांगितली तसं केलं तर 20-25 रुपये आहे. जर सफायर टेक्निक चूज केली तर 30-35 रुपये आहे. आणि आमच्याकडे एक रोबोटिक किंवा AI जनरेटेड हेअर ट्रान्सप्लांट अशी पण टेक्निक मी ते विचारणारच होतो. खूप ठिकाणी आता म्हणजे AI तर सगळीकडे आलेलं आहे, रोबोटिक पण सगळीकडे आलेलं आहे. या फील्डमध्ये AI आणि रोबोटिक काही आहे का? आहे डेफिनेटली. आता कसं आहे टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येक फील्डमध्ये सर्जरीसाठी केला जातोय. याच्यातही तो केला जातोय की किती ग्राफ्ट्स माणसाला लागणार आहेत, किती केस हो, हो, हो. बसवले तर अच्छा, त्याला अच्छा, चांगला रिझल्ट त्या येईल. अर्थानं ते किंवा आजकाल असेही सॉफ्टवेअर्स आणि टेक्नॉलॉजीज आलेले आहेत की तुम्ही लोकांचे फोटो टाकू शकता, त्यांना वेगवेगळे लुक्स AI करून दाखवतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात वापर आहे. आलेले आहेत. तर तसं गायडेड AI गायडेड किंवा रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. बरं. पण आम्ही चार्जेस कशावर ठरवतो की नीड काय आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीला आम्ही 1 लाख रुपये असं सांगितलं तर इट डझंट मीन दॅट की 1 लाखात त्याचं सगळं काही येणार आहे. आजकाल लोकांना पॅकेजची फार सवय झाली. पण पॅकेज बरोबर आहे, तुमचं मानणं बरोबर आहे की ऍज अ पेशंट आम्ही आमच्या खिशाला परवडेल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून तर तुम्ही योग्य पहिले डॉक्टरकडे व्हिजिट करणं गरजेचं आहे. प्रश्न करा, प्रश्न केले तर उत्तर मिळतील. तुमची नीड काय आहे, नीड काय आहे हे तुम्ही ठरवा. यासाठी मी किती पैसे खर्च करणार आहे हे ठरवा. आणि मग दोन्हीचा जो काही मेळ बसेल तसं करा. जर आता तुम्ही म्हणालात की बरं मग ते डॉक्टर एवढ्या पैशात करतात तर तुम्ही एवढे पैसे का घेता. एक्सपर्टीज पण एक गोष्ट असते सर, एक्सपिरियन्स एक गोष्ट आहे आणि डॉक्टरची क्वालिफिकेशन, या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी सांगेन ना, तुम्ही खूप सारी चॅनल्स आहेत पण इन्स्टावाल्या काकांचा चॅनल का बघता, तर आपण चांगले क्वालिटीचे प्रोग्राम देतो, कंटेंट देतो म्हणून तर तुम्ही बघता. तर या अनुषंगानंच मी आपल्या सगळ्या जे फॉलोअर्स आहेत किंवा बघणार आहेत त्यांना सांगेन की खूप सारे मेसेजेस असे येतात की तर मला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, खर्च किती येईल असं कॉमेंटमध्ये ते टाकतात. बरोबर. तर कॉमेंटमध्ये टाकणं हे तुम्हाला खूप सोपं आहे, परंतु असं काही ठरत नाही ना की ही वस्तू 10 रुपयाची आहे आणि तुम्हाला ती 8 रुपयाला मिळणार आहे, 9 रुपयाला मिळणार आहे. याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जो नंबर पाठवला जाईल फेसेस एम बाय मधुराकडून तुमच्या मेसेजला, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, तुमचं पूर्ण शंका समाधान करून घ्या, त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करा. क्लिनिक्स ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी व्हिजिट करा. आम्ही डिस्प्लेवरती दिलेलं असतं की सांगलीमध्ये आहे, कराडमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे आणि आता मला वाटते कोल्हापूरमध्ये पण सुरू होते ना. तर ते पण आपण सांगूया कोल्हापूरमध्ये कधी सुरू होतंय आणि काय सुरू होते. कोल्हापुरात फेसेस एम बाय मधुरा 20 जून पासून सुरुवात होतीये. राजारामपुरी पहिल्या गल्लीत आपलं क्लिनिक आहे आणि सगळे बाकी डिटेल्स तुम्हाला डेफिनेटली आम्ही देणारच आहोत. तर कोल्हापूरकरांची खूप मागणी होती की आमच्या इथे तुमचं क्लिनिक चालू व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे. कारण सर्व कोल्हापूरचे पेशंट्स आपल्या कराडच्या क्लिनिकला, सांगलीला व्हिजिट करत होते आणि प्रत्येक त्यांच्या ट्रीटमेंटला व्हिजिट करणं खूप अवघड जात होतं. आपणच जात होतो. प्लस हुबळी, बेळगाव ह्या साईडून पण खूप लोक अप्रोच होत होते. दॅट्स वाय वी स्टार्टेड इन कोल्हापूर. तर कोल्हापूरची मंडळी जर पॉडकास्ट बघत असतील तर लवकरच तुमच्याही गावामध्ये फेसेस एम बाय मधुराचं क्लिनिक सुरू होतंय. त्या ठिकाणी व्हिजिट करा, त्या ठिकाणी तुमच्या पूर्ण शंका समाधान करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, कशा पद्धतीने केलं जातं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तर काका मी पण एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. तुम्ही इतके प्रश्न मला विचारता, आता आज मी विचारणार आहे. तुम्ही कधी हेअर ट्रान्सप्लांटचा विचार का नाही केला? मी ऍक्च्युअल मला खूप केस भरपूर होते पूर्वी आणि मी एक फोटो टाकला होता, त्याला लोकांनी इतक्या कॉमेंट केल्या, काका तुम्हीच का हे इतके केस तुम्हाला आहेत आणि कशामुळे तुमचे केस असे लॉस झाले वगैरे. ते काही तुम्ही म्हणाल असं जेनेटिकली गेले असतील. परंतु मला असं वाटतं, म्हणजे मी कलप वगैरे पण करत नाही, तर मला असं वाटतं की नॅचरली मी जसा दिसतो तसा लोकांना दिसावा. आणि इन्स्टावाले काका म्हटल्यानंतर मग मी केस लावले किंवा जर कलप वगैरे केला तर लोकांना मी काका वाटणार नाही म्हणून मी केलेलं नाहीये. पण ज्या क्षणी मला मनामध्ये येईल, तुम्ही म्हणा 65 पण मजेत करू शकता, तर मग मला पण कधीतरी विचार आला तर नक्कीच मी फेसेस एम बाय मधुरामध्ये येईन आणि करून घेईन.
मग त्याला बघू काय काय म्हणतात बरोबर. लोक मला. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं याच्यामध्ये, की जसं मी म्हटलं की हेअर ट्रान्सप्लांट इज नॉट अन ऑप्शन, इट इज अ चॉईस ऑफ अ Choice. पेशंट. येस. Yes. तर पुन्हा भेटूया अशा चालेल. छान माहिती सकट. तुम्ही वेळ काढून आलात आणि ही सगळी माहिती दिली. तर परत एकदा सांगतो, फक्त मेसेज टाकू नका प्लीज. तुम्ही त्यांच्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तिथं टेलिकॉलर्स आहेत, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. तर थँक्यू तुम्ही पॉडकास्ट बघितल्याबद्दल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती पॉडकास्ट बघायला आवडेल तर तुम्ही तेही कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे पुढच्या वेळेला आम्हाला तो विषय घेता येईल. थँक्यू मॅडम. थँक्यू सर.